ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सुमन आता किचनमध्ये आलेली असते आणि तिला ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या काही आठवू लागलेल्या असतात आणि त्यामुळेच ना तिला आता त्रास होत असतो. ती पाणी प्यायचा प्रयत्न करत असते, पण तिला ना आता या सगळ्या गोष्टी असह्य झाल्यामुळे पाणीही नकोसं झालेलं असतं आणि त्यामुळेच ना तिला खूप जास्त आता त्रास होत असतो. म्हणूनच सुमन आता किचनमध्ये पाणी प्यायला म्हणून आलेली असते. मग तेवढ्यातच तिकडे आता नागराज येतो आणि नागराज म्हणत असतो की काय ग, कुठे हरवलीस? आणि मी नव्हतो तर तोपर्यंत लगेच किचनमध्येही आलीस. वा रे वा, म्हणजे मी असताना एकदम शांत असतेस आणि मी गेल्यानंतर धुडधुड करून खाली येतेस. असंही आता नागराज सुमनला बोलत असतो. सुमनला तर आता काय बोलू आणि काय नको असं झालेलं असतं. ती एकतर घाबरलेली असते. तिलाही कळत नसतं की आता ह्याला काय करावं, ह्याच्या प्रश्नांना कशी उत्तर द्यावी. तेवढ्यातच नेमकी ना आता प्रतिमा आलेली असते, म्हणून थोडक्यासाठी का होईना सुमन आता वाचलेली असते. सुमन आता इकडे तिकडे बघते. त्यानंतर आता पाहायला मिळतं की इकडे नागराजचं बरोबर सुमनकडे लक्ष असतं. नागराज आता सुमनला पाणी द्यायच्या निमित्ताने सारखा तिच्या मागे पुढे करत असतो आणि तो आता तिला म्हणत असतो की हे घे, हे जरा पाणी पिऊन घे. अगं विसरलीस का, किचनमध्ये पाणी तसंच ठेवून आलीस बघ. अगं हे पाणी पी, पी बरं. आणि असं बोलून आता तो तिला ना ते पाणी प्यायला सांगतो. पण आता ते पाणी वगैरे काहीच तिला नको असतं, कारण वैताग येत असतो ना तिला या सगळ्याचा. म्हणूनच तर ती आता शांत असते. तर दुसरीकडे मात्र काय झालं आहे भाऊजी, काही प्रॉब्लेम आहे का, असं देखील आता प्रतिमा विचारत असते. त्यावर प्रतिमाला तो म्हणत असतो की काही नाही हो वहिनी, हिला सहज म्हणून म्हटलं होतं जरा स्वतःची काळजी घे. बघा ना स्वतःकडे किती दुर्लक्ष करते ते. आणि असं बोलून तो मुद्दामून तिला पाणी पाजत असतो. आणि समोरून आता सायली आणि अर्जुन येतात. सायली अर्जुनला आलेलं बघून प्रतिमा म्हणते, अरे चा, तुम्ही दोघंही इथे? मग आता सायली अर्जुनही म्हणतात की हो, पण आता ते असे अचानक आलेले बघूनच ना इकडे आता लगेच नागराज म्हणतो की नक्कीच तुम्ही ना या सुमनला भेटायला आला असाल ना. तुम्हा लोकांना सुमनची खूप जास्त काळजी वाटते, मला माहिती आहे. सुमनची तुम्ही काळजी करता ते. बघा बघा, सुमन ना ठीक आहे, नका इतकी काळजी करू. आणि तुम्हा लोकांना सांगू का, अरे सुमनला ना थोडासा त्रास होतो, पण तुम्ही लोक असलात ना का तिला बरं वाटतं. आणि मीही तिची काळजी आजकाल जास्तच घेतो, कारण तिला काय हवं नको ते सगळं काही बघायला लागतंच की, असंही आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात तेव्हा तरी सुमन पाणी वगैरे काहीही घेत नसते, कारण ती खूप जास्त घाबरलेली असते ना. तर सायलीचं बरोबर नागराजकडे लक्ष असतं. तिलाही आता नागराजचा राग येत असतो, कारण सुमनने थोडक्यात का होईना गोष्टी सांगितलेल्या असतात ना. त्यामुळे आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार ना इथे आता सुरू असतो. आता सुमन काकू, बऱ्या तर आहात ना, काही त्रास तर होत नाही आहे ना, असं देखील सायली अर्जुन आता सुमनला विचारत असतात. सुमन फक्त मानेनेच होकार देते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं सुमनला नागराज म्हणत असतो की बघ, तुला भेटायला कोण आलंय? अगं हे सायली अर्जुन आहेस, यांना तरी तू विचार करतेस नाही ह्यांचा, म्हणजे ह्यांच्या गोष्टी तुझ्या लक्षात येत आहेत ना की हे कोण आहेत ते. त्यावर आता सुमन काही रिॲक्ट करत नाही. पण सायली अर्जुनला ना नागराजचा इतका राग आलेला असतो ना की ते आता त्याच्याशी बोलतही नसतात. त्यांना आता त्याच्याशी बोलायचंही नसतं, इतके ते आता संतापलेले असतात. आणि जेव्हा इतके ते संतापतात ना तेव्हा मात्र आता राज म्हणतो की बरं झालं तुम्ही आलायत, काय ना मला जरा कॉल करायचा होता, त्यासाठी जरा मला बाहेर जायचे. 3-4 कॉल आहेत, ते करतो आणि येतो. कसं ना सध्या ना मी माझ्या सुमनकडे जरा विशेष लक्ष देतो. कसं सुमनची काळजी मला खूप जास्त असते. सुमनला काही झालं तर मला ते जराही करमत नाही आणि त्यासाठी मग मी विचार करत असतो सुमनला जास्तीत जास्त वेळ कसा देता येईल, म्हणूनच सुमनकडे मी लक्ष देतो. आताही मला थोडं काम आहे,
इकडे आता सुमनला खूप जास्त रडू येत असतं, कारण तिला आता स्वतःचाच राग येत असतो. जे काही सुरू आहे ते कुठेतरी थांबायला हवं. हा नागराज एवढे कारनामे करूनसुद्धा आज तोंड वर करून एवढं सगळं काही बोलतोय ना, त्यामुळेच आता वैताग आलेला असतो या सुमनला. सोबतच नागराज जे काही बडबडत असतो त्यामुळे सायली अर्जुन देखील त्याच्याकडे बघत असतात. म्हणजे तो सुमनची खूप काळजी करत असल्याचं नाटक आता तो करत असतो. सुमनची काळजी करत असल्याचं नाटक तर तो करत असतो, पण त्याच वेळेला अर्जुन त्याच्याकडे रागात बघत असतो. सायली म्हणत असते की काय झालंय सुमन काकू? त्याच वेळेला आता तुम्ही बोलत बसा, मी जरा येतो, माझं ना थोडं काम आहे, असंही तो आत्ता म्हणू लागतो. त्यावर सायली म्हणते की बरं ठीक आहे. पण आता इकडे असणारी ही सुमन शांततेत बसलेली असते आणि सुमन बसलेली असतानाच आता नागराज फोन करायचे म्हणून थोड्या का वेळासाठी बाहेर निघून जातो. त्यानंतर आता सुमन बोलायला सुरुवात करणार असते, पण सुमनला सायली थांबवते. पण आपण इथे नाही बोलायचं, आपण वर जाऊन बोलूया, असं करून ती इशारा करते. मग आता तिघही जण बेडरूममध्ये येतात. जेव्हा आता तिघही जण बेडरूममध्ये येतात ना, तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की सुमन काकू बोला, बोला ना काय झालं आहे? त्यावर आता सुमन काकू ज्या आहेत त्या आता रडू लागतात, कारण त्यांना असं हे नागराजचं रूप एवढा भयानक हा असेल असं वाटलं नव्हतं. म्हणजेच काय तर मुळात आहे ना, त्यांना आता त्रास या गोष्टीचा होत होता की भाऊजी म्हणजेच रविराज त्यांनी इतके वर्ष या लोकांना सांभाळलं आहे आणि तरीसुद्धा हा माणूस असा माथे फिरून निघेल, एवढा बेकार निघेल ना, असं वाटलं नव्हतं सुमनला. म्हणूनच सुमनला खूप जास्त वाईट वाटत असतं. सुमन आता रडत असते आणि सुमन जेव्हा रडते ना, तेव्हा आता खूप मोठा धक्काच ना इथे सायलीला बसलेला असतो. सायली म्हणत असते की सुमन काकू असं रडू नका बरं, तुम्ही रडताना मग तुम्हाला या सगळ्याचा त्रास होतो. सांगा बरं काय झालं आहे? मग आता इकडे सुमन सांगायला सुरुवात करते. सुमन म्हणते की त्यांनी माझ्यासमोर सगळ्या गोष्टींचा गुन्हा कबूल केलेला आहे. म्हणजेच भाऊजींचं ॲक्सिडेंट झालं त्याला सर्वस्वी जबाबदार ना हेच होते आणि ह्यांनी स्वतःहून या सगळ्याबद्दल सांगितलं आहे. मग आता सायली म्हणते की तुम्हाला तो प्रूफ कसा मिळाला? त्यावर मी रूममध्येच असताना ते माझ्यासमोर सगळ्या काही गोष्टी बोलून गेले आणि जेव्हा सगळ्या गोष्टी ते बोलले ना, तेव्हा मात्र मला कुठेतरी ना मनात असं वाटलंसुद्धा की काय काय हे सगळं. पण मी थांबले. मग विचार केला की नाही, हा चांगला पुरावा आपल्याला भेटलेला आहे. मग आता तेवढ्यातच ना इकडे रूममध्ये प्रतिमा आलेली असते. प्रतिमाने येताना कॉफी आणलेली असते, पण त्याच्या आधी ना रडलेले डोळे हे सगळे काहीच बोलून जात असतात. म्हणूनच सुमन काय गं कशाला रडतेस असं प्रतिमा विचारू लागतात. मग प्रतिमा जेव्हा या सगळ्या गोष्टी विचारतात ना, तेव्हा मात्र आता सायली अर्जुन म्हणतात की काही नाही, त्या सहज म्हणून बोलत होत्या आणि अचानक त्यांना रडू आलं. अगं ह्यांचं असंच झालंय सध्या, काय कळत नाही, पण त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे, होतील बरं, असं देखील आता सायलीला प्रतिमा सांगत असते. मग आता अर्जुनही म्हणतो की हो बरोबर बोललीस प्रतिमा आत्या तू, ते औषधं वगैरे सुरू आहेत ना, मग थोडं का होईना असं होणारच आहे, पण नका काळजी करू, होतील बऱ्या लवकरच त्या, असंही म्हटलं जातं. मग आता दुसरीकडे पाहायला मिळतं, तिकडनं प्रतिमा निघून जाते तर सायली अर्जुन हे आता सुमन काकूंसोबत बोलत असतात. सुमन काकूंना सांगितलेलं असतं की द्या बरं जरा तुमचा मोबाईल द्या. आणि मग आता सुमन काकू मोबाईल शोधायला सुरुवात करते. सुमन जेव्हा आता मोबाईल शोधू लागते ना, तेव्हा मात्र आता इकडे सुमन सगळीकडे मोबाईल शोधते. तेव्हा त्या बेडच्या खाली तो मोबाईल सापडतो. तो मोबाईल ती हातात घेते आणि ती फाईल ओपन करत असते, ज्यात तो व्हिडिओ असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, खूप जास्त मेहनत करून आलेला हा सचिन तो आता विचार करत असतो, घरी जाऊन तर मी सगळ्यांना बोलून आलो आहे, पण सगळीजणं आता थोडी का होईना घाबरले असतील, खास करून ना अस्मिता. मला असं वाटतं ना अस्मिता लवकरच ना माझं त्या घरात स्वागत करेल.
असंही त्याला आता एकदम भारी असं वाटत असतं. म्हणूनच ना तो खूप जास्त खुश असतो. मग तो आता सॅम करून साक्षीला बोलवू लागतो. साक्षी तिथे येते. साक्षी तिथे आल्याबरोबर आता तो साक्षीला म्हणत असतो की आज ना मी खूप जास्त खुश आहे. साक्षी म्हणते की काय झालं, म्हणजे तुझं जे पेमेंट थांबलं होतं ते मिळालं आहे का? तर त्यावर तो म्हणतो की नाही गं, पेमेंट नाही मिळालं, ते मिळेलच गं. पण मला असं वाटतं ना की आज ना मला एकदम भारी वाटते, होईल माझं काम ते लवकर, आणि ते काम झालं ना, माझे पैसे आले ना माझ्याकडे का मी ते सगळे तुझ्यावर खर्च करणार आहे. कशाला माझ्यावर खर्च करतोस, अरे राहू दे, असेही ती म्हणते. पण त्यावर आता तो म्हणतो की नाही, तू माझ्या काळजाचा तुकडा आहे, तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे. आताही चल ना, चल छान फ्रेश हो, आपण मस्त बाहेर जाऊया. साक्षी त्याला नाही म्हणत असते. साक्षीला बाहेर सटकायचं नसतं, कारण साक्षीला माहिती आहे ती बाहेर गेली का पुन्हा कोणीतरी तिला बघणार आणि पुन्हा ते ब्लॅकमेलिंग होणार, म्हणून तिला बाहेर जायचं नसतं. पण आता तिला तो फोर्स करतो आणि पटकन फ्रेश हो, आपण बाहेर जातोय, मी काही तुझी कारणं ऐकणार नाही आहे असं देखील सांगितलं जातं. दुसरीकडे आता नागराजचा तो व्हिडिओ अर्जुन आणि सायली बघायचा प्रयत्न करत असतात. पण तो व्हिडिओ आता ओपनच होत नसतो. फाईल करप्ट झाली आहे का काहीच कळत नसतं. म्हणूनच आता जेव्हा तो बघत असतो व्हिडिओ, तो ओपन होत नसतो, म्हणून आता टेन्शन आलेलं असतं. त्याच वेळेला अर्जुन विचारतो की मला एक सांग सुमन काकू, काय झालं होतं नक्की, म्हणजे जेव्हा तू हा व्हिडिओ झाला होता तेव्हा तू पाहिला होतास का, की झाला आहे का? त्यावर सुमन सांगते की हो, मी पाहिला होता, व्हिडिओ तर झाला होता. मग अशी काय झालं, मी बघितलं की व्हिडिओ प्ले करून झाला आहे का, मग मी बघतही होते आणि तेवढ्यात ना हे आल्यानंतर मी तो मोबाईल आहे ना फोनवर बोलताना खाली पडला आणि तेवढ्यातच मी तो परत मागे सारला. मग तेवढंच झालं, मग त्याने सगळं झालं असेल का? मग आता अर्जुन म्हणतो बापरे, आता काय करायचं, थांबा, बघतो थांबा. आणि मग सायली अर्जुन थोडे पॅनिक झालेले असतात, कारण एवढा चांगला पुरावा त्यांच्या हाती लागला आहे आणि आता हे असं होऊन बसले, म्हणून कुठेतरी मनामध्ये दडपण येतं. तसंच दडपण आता आलेलं असतं आणि कुठेतरी का होईना असं त्रास होत असतो. जेव्हा आता या सगळ्याचा त्रास होतो ना, तेव्हा अर्जुन पूर्णपणे लक्ष मोबाईलमध्ये केंद्रित करतो, कारण त्याला काही झालं तरी तो व्हिडिओ हवा असतो आणि तो व्हिडिओ मिळवण्यासाठी त्याची धडपड सुरू असते. आता तो विचार करतो की नाही, काही झालं तरी ऐकमेवा पुरावा आहे आणि एवढी मेहनत करून जर सुमन काकूने तो मिळवला असेल तर मग आपल्यालाही थोडीशी मदत करावीच लागेल आणि तो पुरावा शोधावाच लागेल. मोबाईलमध्ये जर तो व्हिडिओ प्ले झाला तर उत्तमच, असाही आता सायली विचार करत असते. सायली आता हे सगळं करत ओपन करत असते आणि अर्जुनही थोडी का होईना हेल्प करत असतो. अर्जुनलाही आता टेन्शन येत असतं, काही झालं तरीसुद्धा आता ही फाईल ओपन व्हायला हवी असंच आता अर्जुनलाही वाटत असतं. तेवढ्यातच ना आता तो व्हिडिओ व्यवस्थित स्क्रोल करतो. व्यवस्थित व्हिडिओ स्क्रोल केल्यानंतर आता त्याच्या लक्षात येतं की व्हिडिओमध्ये कुठेतरी काहीच गडबड नाही आहे, पण ही जी फाईल आहे ती ओपन का होत नाही आहे, म्हणून अर्जुननं टेन्शन घेतलेलं असतं. अर्जुन इकडे तिकडे फेऱ्या मारतो, जसं की मोबाईलला नेटवर्क नसतं ना, अगदी तशाच इकडे तिकडे तो फेऱ्या मारत असतो. त्याला असं वाटतं की त्या फेऱ्या मारल्यावर का होईना तो व्हिडिओ येईल, काही दाखवतात आता मालिकांमध्ये. त्यानंतर आता तो म्हणतो आला व्हिडिओ आला, असं म्हणून आता तो व्हिडिओ जो आहे ना तो प्ले करतो. जेव्हा तो आता व्हिडिओ प्ले करतो तेव्हा आता सगळेजणं तो व्हिडिओ बघू लागतात. सायली, अर्जुन, त्याचसोबत सुमन, तिघही जण मिळून आता तो व्हिडिओ बघत असतात. तो व्हिडिओ प्ले झालेला असतो, ज्यामध्ये नागराज आता सगळ्या गुन्ह्यांची कबुली देत असतो. 22 वर्षापूर्वी जो अपघात झाला तो मीच घडवून आणला आहे, हे सुद्धा तो त्यामध्ये सांगत असतो. जेव्हा आता तो सगळ्याचा खुलासा करतो ना, तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टी ऐकून ना सायलीला खूप मोठा धक्का बसतो. आता दोघंही जण एकमेकांकडे पाहू लागतात, तर सुमनला आता रडूच येत असतं. बिचारी सुमन खूप जास्त आता रडू लागते. तिलाही कळत नसतं की काय करावं ते, म्हणूनच आता ना ती एकदमच व्याकुळ झालेली असते. त्याच वेळेला आता पुढे पाहायला मिळतं, रातचा व्हिडिओ बघून आता अर्जुन खूप जास्त संतापतो आणि म्हणत असतो की एवढी हिंमत,
एवढी हिंमत म्हणजे इतके वर्ष जो खून केला आहेस, ॲक्सिडेंट केला आहेस, तो तर तू केलायस नागराज काका, आणि वर तू आता नामानिराळा राहिला आहेस. बघ तुझी कशी वाट लावत होते. आता सायली ही म्हणत असते की म्हणजे जे काही झालं आहे त्याला सर्वस्वी नागराज काका जबाबदार आहेत, आणि आपल्याकडे आता या सगळ्याचा व्हिडिओ आहे. आता नागराज काका वाचत नसतो असं देखील आता सायली म्हणत असते. नागराज काकांचे सगळे अपराध आता भरलेले आहेत. मग आता नागराज काका जे आहेत ना, ते लवकरच आता आपल्या तावडीत येतील. आता मी शांत बसणार नाही आहे. मी या सगळ्या गोष्टींना सिनियरच्या कानावर तर घालणारच आहे, पण पोलिसांकडे सुद्धा आता मी नागराजला देणार आहे. पहिल्यांदा सगळ्यात आधी सुमनकडनं आता अर्जुन तो व्हिडिओ मिळवतो. तो व्हिडिओ आता तो स्वतःच्या मोबाईलमध्ये घेतो, कारण काही झालं तरीसुद्धा आता जर मोबाईल सापडला आणि मग तो पुरावा आपल्या हातून गेला तर प्रॉब्लेम होईल हेही माहिती असतं. म्हणून आता अर्जुनने आधी तो व्हिडिओ सुमनच्या मोबाईलमधनं स्वतःच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला असतो. दुसरीकडे रूममध्ये खूप जास्त अस्वस्थ आता अस्मिता बसलेली असते. अस्मिता, काय गं, झोपली नाहीस का? मला असं वाटलं की तू झोपली असशील म्हणून मी आली नाही. आई, रात्रीचीच मला झोप लागत नाही आणि दिवसा कशी काय मला झोप लागणार आहे गं? नाही गं, नाही लागली मला झोप. आणि त्याच वेळेला मग विचारलंही जातं, नेमकं काय झालं आहे, कळेल का मला? मग त्याच वेळेला आता ती म्हणत असते की काही नाही गं, मला ना खरंच ना टेन्शन येतं कधी कधी. काही गोष्टी ना कळतही नाहीत की कशा घडतायत, काय घडतायत. बघ ना, डिलिव्हरी झाल्यानंतर काय होईल? अगं, डिलिव्हरी झाल्यानंतर आपण त्या सचिनचा विचार करूया. आता का तू विचार करत बसलीस? मग बाळाला बापाची गरज आहे. मम्मा, तुला कळतं आहे ना? अगं, सगळं मला कळतं आहे बाळा. तुझा जो अंतिम निर्णय असेल ना, तो आम्हालाही पटेल, आम्हीही ॲक्सेप्ट करू. तू जो काही निर्णय घेशील ना, त्याच्या बरोबरीला आम्ही असू. नको काळजी करू, असंही आता सांगितलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी आता सांगितल्याही जातात. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, जी अस्मिता असते तिला असं वाटत असतं की सचिन खरंच एक योग्य बाप म्हणून आहे का? म्हणजे मी तर विचार करते की बाळाला बाप हवा, पण या सगळ्या गोष्टी मी बरोबर करते का विचार, असाही मनामध्ये तिच्या कुठेतरी विचार येऊ लागतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं, नागराज बाहेर येतो आणि फोनवर बोलत असतो. नागराज आता फोनवर बोलत असतानाच म्हणत असतो की काय मग, कसं सगळं काही, कधीच मध्येच का फोन केला आहे? तुझा फोन आला ना का वैताग येतो म्हणतो. आता प्रियाचा त्याला फोन आलेला असतो आणि प्रिया त्याला बडबडत असते. प्रिया म्हणत असते, सायली आणि अर्जुन घरात नाही आहेत, ते दोघंही जण कुठेतरी गेलेत. अरे, तू घरात असतेस चिचून तरी तुला लक्ष ठेवायला सांगितलं, एवढंही तुला कळत नाही आणि वर मला फोन करून सांगतेस का तू? मग आता सायली अर्जुन ना दुसरे तिकडे कुठे नाही इकडे आलेत ते त्या सुमनला बघायला. सुमनला बरं नाही आहे ना, सुमनच्या डोक्यावर ऑलरेडी परिणाम झाला आहे, म्हणूनच ते सुमनला भेटायला आलेत. त्यांना भेटू दे, सुमनला भेटायला आलेत ना, भेटू दे. अहो, पण लक्ष ठेवा त्यांच्यावर, कधी काही घडू शकतं, असं आता ती म्हणत असते. मग आता सुमनवरही लक्ष ठेवा, सुमन नाटक करत नसेल कशावर ना, असंही प्रिया आता नागराजला बोलत असते. नागराज म्हणतोय, तू मला नको शिकवू, मला कळतं काय आहे आणि काय नाही ते. उगाच मला शिकवायच्या नादाला पडू नकोस, असंही तो तिला आता म्हणतो आणि तिला आता शांत करतो. मग आता तीही म्हणते की जाऊ दे, तुला मी माझ्या पद्धतीने सांगायचं काम केलं, आता ऐकायचं की नाही ऐकायचं हे तुझा प्रश्न आहे, तुझा लुकआउट आहे, असाही विचार ती आता करू लागते. कारण तिला नागराज जे येईल ते सगळं काही बोलत असतो. त्यामुळे ना कुठेतरी मनाला असं लागतही असतं, पण काय करणार आहे, या नागराजचं बोलणं लावून नागराजा नेहमीच वाकड्यात जाऊन बोलत असतो. मग ती म्हणते ठीक आहे, चालेल, मी फोन ठेवते, आणि असं बोलून आता ती फोन ठेवते. आता नागराज हा खुश असतो. नागराजला माहिती आहे की त्याने जे काही एवढं केलं आहे ते काही आता कोणाला कळणार नाही आहे, काय नाही आहे, कारण त्या सुमनच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मग आता नागराज पुन्हा घरात आलेला असतो. त्याचे फोन कॉल वगैरे होतात आणि तोपर्यंत अर्जुन सायली निघालेली असतात. अर्जुन सायली जेव्हा निघतात तेव्हा नागराज म्हणतो, हे काय तुम्ही निघालात, पण अरे थांबायचं होतं ना थोडा वेळ, जेवूनच चाकी. पण आता पुरावा तर अर्जुनच्या हातात असतो. अर्जुनला एकही क्षण
तिथे थांबावंसं वाटत नसतं. त्याला असं होत असतं की कधी मी तिकडनं बाहेर पडतोय, पोलिसांना फोन करतोय इकडे पाठवायला, त्याचंच त्याला असं लागून राहिलेलं असतं. त्यावर आता सुमन जे आहे तिच्याकडे आता नागराज बघतच असतो. मग आता सायली अर्जुनला तो म्हणतो की तुम्ही जराही काळजी करू नका, मी आहे ना, मी बघतो काय ते, तुम्ही नका काळजी करू. मला माहिती आहे तुम्हाला काळजी वाटते सुमनची. सुमन मी आहे गं, अगं धडपडू नकोस, थांब. सुमनचा तोल जाऊन सुमन पडणारच, ते पाय अडकणार असतो, तेवढ्यात तो पकडतो आणि तो तिला जवळ घेऊन आता सगळ्यांसमोरच एवढं प्रेम मी करतोय ना असं दाखवत असतो. पण त्याचे खरे रंग ना सायली अर्जुनला बरोबर माहिती असतात. सायली अर्जुन जरा रागातच असतात, कारण त्यांना आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कळून चुकलेल्या असतात की हा माणूस कसा आहे, काय आहे. त्याचमुळे जाताना सुमन काकूला ते म्हणत असतात की कधी काही गरज लागली तर सुमन काकू एक कॉल कर, आम्ही तुझ्या मदतीला येऊ, असंही आता सांगितलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की लगेच अर्जुन जेव्हा बाहेर पडतो तेव्हा पोलिसांना कॉल करतो आणि पोलिसांना कॉल करून या सगळ्याबद्दल माहिती सांगू लागतो. पोलिसांना तो आता म्हणू लागतो की खरा सूत्रधार सापडला आहे. पोलीस म्हणतात की कोण, त्यावर नागराज किल्लेदार असंही आता म्हटलं जातं. नागराज किल्लेदार म्हणजे रविराज किल्लेदारांचा ॲक्सिडेंट यांनी घडवून आणला आहे. एवढे दिवस आपण विचार करत होतो आणि हे सगळं एवढं भयंकर घडलं आहे असंही आता म्हटलं जातं. हो हो, हे सगळं बरोबर आहे, मी तुम्हाला सांगतोय तेच खरं आहे असंही आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात तेव्हा मात्र आत्ताच्या आत्ता त्याला अटक करा हेही सांगितलं जातं. मग आता अर्जुनने पोलिसांना सांगितलेलं असतं आणि माझ्याकडे त्या संदर्भात पुरावाही आहे असंही म्हटलं जातं. मग आता पुढील भागामध्ये पाहायला मिळतं पोलिसांना व्हिडिओ भेटलेला असतो आणि पोलीस व्हिडिओ वगैरे दाखवायला डायरेक्ट घरी आलेले असतात. रविराजही समोर असतात. रविराजांच्या समोरच तो आता व्हिडिओ प्ले केला जातो आणि जेव्हा तो व्हिडिओ प्ले केला जातो तेव्हा मात्र आता रविराजसुद्धा घाबरतात. रविराजांना तेव्हाच समजतं की नागराज या सगळ्याच्या मागे सूत्रधार आहे आणि त्यावेळेला पोलीसही तो व्हिडिओ नागराजसमोर दाखवतात. त्यामुळे नागराजचंही ततपप्प झालेलं असतं. नागराज आता घाबरलेला असतो, पण आता नागराजला अटक होणार असते. पुराव्यासकटच नागराज आता त्याने स्वतःहून गुन्हा कबूल केलेला असतो. त्यामुळे आता सगळेच काही गोष्टी ज्या आहेत त्या सायली अर्जुनच्या बाजूने होत असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये.